कल हमने अस धातु के लट लकार, लृट लकार और लंग लकार, इन तीन लकार के रूप देखे हैं। आज हम देख रहे हैं लोट लकार के रूप। अभी लोट लकार का मीनिंग क्या है, कोण बताएगा? कोण सांगते लोट लकाराचा अर्थ काय आहे? लोट लकार आपण कशासाठी आज्ञा वापरतो? सर सर आज्ञा सर ऑर्डर आज्ञा प्रश्न ऑर्डर बरोबर, विनंती. आज्ञा, विनंती. प्रश्न ऑर्डर आणि विनंती, ऑर्डर, रिक्वेस्ट करण्यासाठी सुद्धा लोट लकाराचा वापर केला जातो. आता इथे अस धातूचा अर्थ आहे आहे. आता लोट लकारामध्ये याचा अर्थ असा होणार आहे हो हो. ठीक आहे. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे संतु निरामयः. इथे सर्वे संतु आलेला आहे, संतु. हे संतु कशाचं रूप आहे बघा, इथे लोट लकाराचा प्रथम पुरुषाचं बहुवचनाचं रूप आहे. हे वाक्य तुम्ही नेहमी ऐकलं असेल, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे संतु निरामयः. सुना है सभी ने ये सेंटेंस? हो सर. हा. तर इथे जे भवंतु आणि संतु हे जी रूप आहेत, ही लोट लकाराची रूप आहेत. पहिलं भवंतु हे भूधातूचं रूप आहे, भवतु, भवताम, भवंतु याप्रमाणे लोट लकारामध्ये भूधातू चालतो, वदती, वदतू प्रमाणे. आणि अस धातूचं संतु हे अस धातूचं रूप आहे, प्रथम पुरुष बहुवचनाचा. अर्थ काय आहे त्याचा? होवो, सगळे सुखी होवो. सर्वे भवन्तु सुखिनः, सगळे सुखी होवोत. आणि सर्वे संतु निरामय, सगळ्यांचं आरोग्य जे आहे ते उत्तम होवो. तर हे होवो असा आशीर्वाद, ऑर्डर देण्यासाठी लोट लकाराचा इथे अस धातूचा अर्थ होणार आहे. धातू रूप कशी होतात बघा, अस्तु, स्ताम, संतु, एधी, स्तम, स्त, असानी, असाव, असा, म. थोडी वेगळी रूप होत आहेत कारण द्वितीय गणाचा धातू आहे. यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त प्रथम पुरुषाचा खूप जास्त उपयोग आपल्याला करावा लागतो. अस्तु, स्ताम, संतु हे तरी कमीत कमी लन पाहिजे. अस्तु, स्ताम, संतु, एधी, स्तम, स्त, असानी, असाव, असा, म. अर्थ आहे होवो, तो होवो. जसं की एखादं कार्य आहे, तत् अस्तु, ते कार्य होवो असं आहे. जसं की उदाहरणार्थ एखादा कोणी मित्र आहे आणि एक मित्र दुसऱ्या मित्राला सांगत आहे की तो जो मित्र आहे माझा तो डॉक्टर होवो. जसं की मी आणि अर्णव बोलत आहोत आणि मी अर्णवला सांगत आहे की रुद्र डॉक्टर होवो. ठीक आहे. त्यावेळेस मी अर्णवला कसं सांगेल? सह चिकित्सक अस्तु. ठीक आहे. होवो ऑर्डर देत आहेत किंवा आशीर्वाद देत आहेत अशा पद्धतीमध्ये. अस्तु, स्ताम, संतु, ते दोघे होवो, ते सर्व होवो ऑर्डर देत आहेत. एधी, तू हो. स्तम, तुम्ही दोघे व्हा. स्त, तुम्ही सर्वजण व्हा. त्वम चिकित्सकः एधी, तू डॉक्टर हो. या पद्धतीने. असानी, असाव, असाम, मी होऊ अशा पद्धतीने विनंती करण्यासाठी. अहम असानी, मी होऊ. आवाम, असावं, आम्ही दोघे होऊ. वयम असाम, आम्ही सर्व होऊ. ठीक है. हिंदी में एक बार देखते हैं हम. हिंदी में लोट लकार में अस धातु का मीनिंग कैसे होगा? हो, इतना ही मीनिंग होगा, हो. ठीक है. ऑर्डर दे रहे. अस्तु, स्ताम, संतु, वह हो, वो दोनों हो, क्या हो, कुछ सक्सेस हो या इस तरह से. संतु, वो सब हो. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे संतु निरामयः, सभी निरामय हो, मतलब आरोग्य संपन्न हो. ऐसे. तुम हो, एधी, क्या हो, बनो इस आधार पर. एधी, स्तम, स्त, असानी, असाव, असामा, मैं हूं, हम दोनों हो, हम सब हो. इस तरह से थोड़ा सा मीनिंग समझने के लिए डिफिकल्ट है, पर जब उसके सेंटेंस आएंगे तब आपको थोड़ा 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 समझ में आएगा. आगे विधिलिंग लकार. विधिलिंग लकार किस लिए प्रयोग किया जाता है? विधिलिंग लकार सानिध्य. सर चाहिए. हम्म. हिंदी में चाहिए अर्थ में, मराठी मध्ये पाहिजे. पाहिजे. ठीक है. तो यहाँ पर अस धातु का जो है अर्थ है, इसके हिसाब से विधिलिंग लकार में
क्या अर्थ होगा, कौन बताएगा? विधिलिंग लकार में, हिंदी में है का, अस धातु का विधिलिंग लकार में क्या अर्थ होगा? चाहिए करके, पाहिजे या अर्थी आहे याचं काय होईल? असायला पाहिजे, मराठीमध्ये असायला पाहिजे, और हिंदी में होना चाहिए। ठीक है, क्या मीनिंग होगा? होना चाहिए। समझ में आ रहा है ना? अस धातु का स्टार्टिंग से देखो, लट लकार में है मीनिंग किया, लृट लकार भविष्यत काल में होगा मीनिंग किया हमने, लंग लकार में था मीनिंग किया, ठीक है, लोट लकार में हो मीनिंग किया, और अभी विधिलिंग लकार में होना चाहिए, ऐसे मीनिंग है। ठीक है, धातु रूप देखो, स्यात् स्याताम स्युः प्रथमः पुरुषः, स्याः स्यातम स्यात मध्यमः पुरुषः, स्याम स्याव स्याम उत्तमः पुरुषः, उसे होना चाहिए। ठीक है, सह विद्यालये स्यात्, उसे अभी विद्यालय में होना चाहिए। ऐसे किसी ने पूछा कि हृदयः कुत्र अस्ति अधुना, अहम वदामि हृदयः अधुना विद्यालये स्यात्, वो अभी विद्यालय में होना चाहिए, क्योंकि अभी विद्यालय का टाइम है, समय चल रहा है, मतलब यह समय नहीं, विद्यालय के समय में दोपहर में कभी तो पूछा किसी ने, सह कुत्र अस्ति तर्हि उत्तरे किं वदामि, सह विद्यालय स्यात्, उसे अभी विद्यालय में होना चाहिए। ठीक है, इस तरह से स्याताम, उन दोनों को होना चाहिए, स्युः, उन सबको होना चाहिए, स्याः, तुम्हें होना चाहिए। कहाँ पर होना चाहिए या क्या होना चाहिए, ऐसे बीच में हमें बोलना पड़ेगा। जैसे कि तुम्हें होना चाहिए, क्या होना चाहिए? तुम्हें उत्तमः छात्रः स्याः, त्वम् उत्तमः छात्रः स्याः, तुम्हें एक उत्तम छात्र होना चाहिए। स्यातम, तुम दोनों को होना चाहिए, स्यात्, तुम सबको होना चाहिए, मुझे होना चाहिए, अहम उत्तमः चिकित्सकः, अहम उत्तमः शिक्षकः स्याम, मुझे एक अच्छा शिक्षक होना चाहिए। स्याव, आवाम स्याव, हम दोनों को होना चाहिए, आवाम मित्रे स्याव, हम दोनों को उत्तमे मित्रे स्याव, हम दोनों को उत्तम मित्र होना चाहिए। वयम श्याम, हम दोनों को, हम सबको होना चाहिए, वयम श्याम, वयम पर्यावरण रक्षकाः श्याम, हम सबको, वयम, ध्यान से सुनो, ओरली सेंटेंस बोल रहा हूं, बट ध्यान से सुनो और मीनिंग समझ लो। वयम पर्यावरण रक्षकाः श्याम, हम सबको पर्यावरण रक्षक होना चाहिए, ऐसे। ठीक है, विधिलिंग लकार में मीनिंग समझ में आया है अस का? कुछ डाउट है? तर एक मिनिट. हाँ बोला ना। हा हा आपण जो आता घेतोय लकार सगळे, ह्याचा हम्म. विषय म्हणजे काय, लकारामध्येच धरलं जाणार का हे? हो, आता या काय आहे, आपण पट धातू शिकलो 5 लकारामध्ये, बरोबर आहे? हो हो. तर त्यावेळेस आपण शिकताना पट प्रमाणे जे धातू चालतात ते धातू आपण पाहिले, जसं की गच्छति बर. गच्छत गच्छन्ति, लिखति हो लिखत हो लिखन्ति, हो. जे की पट प्रमाणे चालतात। पण काही धातू बर. असे आहेत, म्हणजेच आता प्रथम गणाचे धातू होते ते पठती पठत पठंती, जे की एकसारखे चालत होते, परंतु संस्कृत मध्ये एकूण 10 गण आहेत, तर त्या 10 गणाचे धातू वेगळे वेगळे चालतात, म्हणून तर 10 गण केले ना। तर त्यातले जे अच्छा धातू आपल्याला रोजच्या बोलण्यामध्ये आपल्याला जास्त उपयोगी येतात, परंतु ते पट प्रमाणे चालत नाहीत, असे धातू आपण अच्छा. आता पाहत आहोत 5 बर. लकारामध्ये। ठीक आहे, त्यातला अस धातू आहे जो द्वितीय गणाचा आहे, आणि आहे त्याचा अर्थ आहे कोणतीही वस्तू आहे, असं आपल्याला भरपूर वेळा बोलावं लागतं। जसं की उदाहरणार्थ, हा कोणी हा विचारलं होतं, त्वम कुत्र असी, असी, तू कुठे आहेस आता, त्याला हा. आपल्याला सांगावं लागतं, अहम अधुना पुणे नगरे अस्मि, अहम अधुना अहमदनगरे अस्मि, अहिल्यानगरे अस्मि, अहम अधुना अं, क्षेत्रे अस्मि, शेतीमध्ये आहे, अशा ओके पद्धतीने। ठीक ओके आहे, ओके अथवा ग्रामी अस्मि, मी आता गावामध्ये आहे, तर आहे हे आपल्याला भरपूर ओके. वेळा बोलावं लागतं,
त्यामुळे आहे हा. या अर्थाचा अस धातू आपण पाहत आहोत. ओके ओके. ठीक है, समझ ले इथपर्यंत? काही शंका आहे आता? हो कुछ हो. डाउट है? आता हृदय? काय? सर अधुना का मीनिंग क्या होता है? अधुना मतलब अब इस ओके, समय. अच्छा. अधुना वयम संस्कृतम पठामः. आत्ता आपण संस्कृत शिकत आहोत. अधुना म्हणजे आत्ता. त्या अधुनासाठी अजून पण सर्वनाम आपलं अव्यय आहेत. संप्रती पण वापरलं जातं, इदानीम पण वापरलं जातं. इदानीम आणि अधुना हे जास्त वेळा वापरले जातात. हे अव्यय आपण ज्यावेळेस शिकू पुढे त्यावेळेस ते आपण शिकणार आहोत. परंतु हा वर्ग जो आहे तो खूप मोठा वर्ग आहे. म्हणजे जवळजवळ अजून कमीत कमी 1.5 महिना तरी हा वर्ग चालणार आहे. त्याच्यामुळे सुरुवातीपासून आपण जे शिकत चाललेलो आहोत ते तुम्ही थोडं 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 जे आपण शिकतोय ते तुम्ही ग्रहण करणं अपेक्षित आहे. जर तुम्ही हे डोक्यामध्ये नाही घेतलं तर याचा पुढे चालून काहीही उपयोग होणार नाही. ठीक आहे, मी स्पष्ट बोलत आहे. कारण की आपल्याला थोडं 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 ज्ञान संग्रहित करावं लागेल. जसं की जुने गुरुजी म्हणायचे, पुढचं पाठ आणि मागचं सपाट. तसं आपल्याला करायचं नाही. ठीक आहे, त्यामुळे जेवढं पण आपण सुरुवातीपासून शिकलोय त्याचं थोडी 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 रिव्हिजन तुम्ही करणं आवश्यक आहे. त्यावेळेस तुम्हाला पुढे इतकं सोपं जाईल आणि खूप छान प्रकारे समजायला लागेल संस्कृत. हळूहळू समजणार आहे. परंतु एक वर्षामध्ये आपला वर्ग संपून पण आता आपण कनेक्ट मध्ये राहणारच आहोत, संपर्कामध्ये राहणारच आहोत. त्यामुळे अधूनमधून मार्गदर्शन किंवा अधूनमधून आपण महिन्यामध्ये एखादा क्लास संपल्यानंतर सुद्धा एक रिव्हिजन वर्ग आपण घेऊयात. एक वर्षभर कमीत कमी, जेणेकरून तुमचं संस्कृत जे आहे ते चांगलं होईल. आपला उद्देश एकच आहे की तुम्हाला जेवढे वर्गामध्ये विद्यार्थी आहेत, आता मला नाही वाटत की कोणी असा वर्ग घेत असेल की शाळेचे विद्यार्थी 6 पासून 7th पासून ते प्रौढांपर्यंत एकाच वर्गामध्ये शिकतायत. परंतु माझा तरी अनुभव शिकवण्याचा असा आहे की याला काहीही अडचण येत नाही. ऑनलाईन असून सुद्धा वेगळ्या वेगळ्या वयोगटाचे विद्यार्थी एका वर्गामध्ये शिकू शकतात. तुम्हाला काही अडचण वाटते शिकायला? नाही नाही नाही. आता वैशाली मॅम आहेत, वेदांती मॅम आहेत, गायत्री मॅम आहेत. काय अडचण वाटतेय प्रौढांना? नाही नाही काही नाही. सर मी शाळेतच आहे. गायत्री? नाही नाही वेदांती. ओके. कोणत्या स्टँडर्ड मध्ये? मी 9th स्टँडर्ड मध्ये गेली. ओके. नाव हे कर ना एडिट. आईचं नाव आहे ना वेदांती मॅम? नाही, आईचं नाव सायली आहे, माझं नाव वेदांती. ओके, हा चालेल. ठीक आहे, आज धातू समजलाय? कशा प्रकारे अर्थ करायचा आहे समजलाय? सर पुढे हा काल ते झालं ते एक्सप्लेन का शॉर्टली? रेकॉर्डिंग पाठवतो ना आता कालची. ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही. ठीक आहे, सोपं आहे. काय आहे, लट लकार आपण पाहिला. लट लकारामध्ये आहेच अर्थ आहे. तो आहे, ते दोघे आहेत, ते सर्व आहेत. अस्ति स्तः संती. जसं बालक अस्ति, बालक आहे. ठीक आहे, बालकौ स्तः, 2 बालक आहेत. ते आता शब्द रूपाने झाल्यावरती तुम्हाला कळेल बालक बालकौ बालक काय आहे ते. ठीक आहे, एक आहे, तो आहे, ते दोघे आहेत, ते सर्व आहेत. त्वम असी, तू आहेस. युवांस्थ, तुम्ही दोघे आहात. आणि यूयमस्थ, तुम्ही सर्व आहात, मध्यम पुरुष. अहम अस्मी, मी आहे. तुम्हाला कोणाला तरी सांगायचं आहे की मी काहीतरी आहे. जसं की परिचय देताना आपल्याला सांगायचं असतं बघा. कोणीतरी म्हटलं की तुमच्याबद्दल सांगा संस्कृत मध्ये, तो परिचयम ददातु यद्यपि कोऽपि वदति तर्हि कथम प्रकारेण वयम परिचयम यच्छामः. तर्हि मम नाम आदिनाथ अस्ति, अहम संस्कृत शिक्षकः अस्मि. मी संस्कृत शिक्षक आहे असं सांगण्यासाठी. अहम अस्मि, मी आहे. काय आहे? अहम छात्रः अस्मि, अहम गृहिणी अस्मि, अहम कृषकः अस्मि. कृषकः मतलब किसान. अहम छात्रः अस्मि, अहम शिक्षकः अस्मि, अहम चिकित्सकः अस्मि. चिकित्सकः नाम डॉक्टर. अस्तु, अहम बालिका अस्मि, अहम शिक्षिका अस्मि. एतादृशम्. आवां स्वः,
आम्ही दोघे आहोत, वयम स्मः आम्ही सर्वजण आहोत. काय आहोत ते मध्ये बोलायचं आहे. पुढे लृट लकार भविष्यत काळ. आता भविष्य काळासाठी अस धातूसाठी भू धातूचीच रूपं वापरली जातात. ठीक आहे, भू धातूचीच रूपं वापरली जातात, कारण की भू धातूचा आणि अस धातूचा अर्थ एकच आहे. त्यामुळे लृट लकारामध्ये असची भविष्यत काळामध्ये वेगळी रूपं केलेली नाहीत, असची भूचीच रूपं वापरलेली आहेत. त्यामुळे पठिष्यती प्रमाणे भविष्यती, भविष्यत, भविष्यंती, होईल या अर्थामध्ये वापरायचं आहे. लंग लकार आहे, था. ठीक आहे, मराठीमध्ये होता अशा अर्थामध्ये लंग लकार हस धातूचा होणार आहे. आसीत, आस्ताम, आसन, आसीही, आस्तम, आस्त, आसम, आस्व, आस्म याप्रमाणे. तो होता, सह आसीत तो होता, आस्ताम ते दोघे होते, आसन ते सर्व होते. आता इथे सर्वनामाचा प्रयोग मी करत नाहीये, कारण की ते समजून घ्यायचं आहे. त्वम आसीही म्हटलं काय आणि आसीही म्हटलं काय, अर्थ एकच होणार आहे. त्वम आसीही तू होता, आस्तम तुम्ही दोघे होते, आणि आस्त तुम्ही सर्वजण होते. त्याप्रमाणे उत्तम पुरुष अहम आसम मी होतो. ठीक आहे, जसं की काल एखादा कार्यक्रम झालेला असेल कुठे शाळेमध्ये अथवा, तर त्या कार्यक्रमासाठी मी उपस्थित होतो असं मला सांगायचं आहे कोणाला, तर मी कसं सांगेल, अहम यह विद्यालये आसम, मी काल विद्यालयामध्ये होतो. अथवा अहम यह कार्यक्रमे आसम, मी काल एका कार्यक्रमामध्ये होतो. आवाम आस्व आम्ही दोघे होतो, आणि वयम आस्म आम्ही सर्वजण होतो. लोट लकार आज आपण पाहिलेलाच आहे, रिव्हिजन सर घेतलेली आहे. हा, सर आजची रेकॉर्डिंग पाठवता का तुम्ही? कोणती? आजची रेकॉर्डिंग पाठवता का? ते लाईट गेल्यामुळे सारखं ते आतभार चालू होतं माझं. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. पुढे बघा, इथपर्यंत समजलंय. कृ धातू आपण उद्या घेऊयात मग. ठीक आहे, आज धातू आज पूर्ण झालेला यस आहे सर. विधिलिंग लकारापर्यंत. सुरुवातीपासून एकदा रिव्हिजन करा, आणि पाचही लकारामध्ये पट धातू लर्न करायचा आहे आणि अस धातू लर्न करायचा आहे. जेवढं आपण शिकतोय तेवढं. पट धातू किती जणांच्या 5 लकारामध्ये लर्न झालेला आहे? पट धातू 5 लकारामध्ये लर्न झालेला आहे. प्रेझेंट करा. छान. हृदय, हृदय का लर्न हुआ है, सानिध्य का लर्न हुआ है, वैशाली मैम का हुआ है. तर माझं पण झालं. ओके प्रज्ञेश, व्हेरी गुड. अर्णव झालंय पाठ? सर माझं लोट लकार पर्यंत झालंय. ओके ओके, छान छान. काय करायचं पाठ करण्यासाठी, त्याला व्यवस्थित वाचायचं अगोदर. ठीक आहे, लगेच असं पाठ करायला चालू नाही करायचं. पेज वरती बघायचं आणि डोळे झाकायचे आणि म्हणायचं, असं जी पद्धत आहे ती वापरू नका. कारण की काय होतं की आपण काय करतो, वाचतो डोळे झाकतो म्हणायचा प्रयत्न करतो, वाचतो डोळे झाकतो म्हणायचा प्रयत्न करतो. तसं नाही करायचं, त्याच्यामुळे जास्त वेळ लागतो. आणि जरी पाठ झालं तरी सुद्धा जास्त वेळ ते आपल्या डोक्यामध्ये राहत नाही, बुद्धीमध्ये राहत नाही. त्यामुळे काय करायचं की पेज वरती लिहून घ्यायचा जे आपल्याला पाठ करायचा आहे टेबल तो, आणि बघून त्याला कमीत कमी 10 वेळा वाचायचं व्यवस्थित मन लावून. पठती पठतः पठन्ति प्रथमः पुरुषः, पठसी पठतः पठथ मध्यमः पुरुषः, पठामी पठावः पठामः उत्तमः पुरुषः. असं ज्या वेळेस तुम्ही 10 वेळा त्याला वाचाल व्यवस्थित, त्यावेळेस ते पेज जे आहे त्या पेजचा आकार जशा पद्धतीने ते लिहिलेलं आहे ते जशाच्या तसं तुमच्या बुद्धीमध्ये फिट होणार आहे. त्यामुळे काय होईल, जास्त वेळ ते लक्षात राहत. ठीक आहे, थांबूयात आपण इथे. उद्या आपण पुढचा क्रू धातू पाहणार आहोत. सर आप मुझे वापस से वो डिफरेंस बता सकते हैं कि अस्मा भी है और वयम में क्या है? क्या? अस्मा भी और वयम, वयम यह हाँ हाँ प्रथमा विभक्ति है और अस्मा भी यह तृतीया विभक्ति है. ठीक है, हाँ, वो तो पता। हाँ, हमें व्यायाम करना चाहिए ऐसा जब हम बोलते हैं तब हम कर्ता होता है और कर्ता की प्रथमा विभक्ति होती है. सो वहां पर वयम हाँ का प्रयोग ही सही है.
हम्म। लेकिन जब हम ऐसा बोलते हैं कि हमारे द्वारा काम किया जाना चाहिए, ठीक है, अब ये द्वारा जो मीनिंग किया जाता है, तब उसके लिए तृतीय विभक्ति का प्रयोग किया जाता है, इसलिए वहां पर अस्माभिः का प्रयोग किया है। ठीक है, तो वहां पर हाँ सर। अस्माभिः आया। जैसे कि मैं जा रहा हूं और मेरे द्वारा जाया जा रहा है, ऐसे जब हम बोलते हैं तब तृतीया का प्रयोग किया जाता है। वो कारक जब पढ़ेंगे तब वो अच्छे हाँ। से समझ में आएगा। ठीक है, थैंक यू सर। चलो रुकते हैं यहाँ पर। शुभ रात्रि सर्वेभ्यः। शुभ रात्रि सर। बरं शुभ आता रात्री सर सर. शुभ रात्रि, शुभ रात्रि।